नमस्कार सर. नमस्कार. सरांनी मला ऍड लॉन्च करून दिली होती, प्रजापती सरांनी. ठीक ओके. आहे. मी हं, आधी एक वेळा सांगितलं होतं की माझं एक कन्व्हर्जन झालं होतं तेव्हा, म्हणजे ऍड लॉन्चिंग नंतर लगेच हं, हं, थोड्या दिवसांमध्ये. पण आता जवळजवळ 15 दिवस झाले आहे आणि जवळजवळ माझे 7-8 कन्व्हर्जन झालेले आहेत. हं, हं. काही जणांशी बोलणं सुरू आहे आणि उद्याच्या दिवशी म्हणजे फिक्स आहे, पण फीज मला जवळजवळ 8 जणांची आलेली आहे. ठीक आहे. ओके, म्हणजे हळूहळू का होईना माझी म्हणजे सुरुवात झाली आहे आणि ओके. आणि मला याच्यामध्ये मला एक सांगा, की तुम्ही किती खर्च केले आणि त्याच्याबदल्यात तुम्हाला किती रेव्हेन्यू आला? म्हणजे मी पहिल्या दिवशी 800 रुपये लावले होते सर, एकशे हं, एक रुपये प्रमाणे दिवसाला. हं, 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 आणि त्याच्यानंतर म्हणजे मला पहिले 5 लीड आले, म्हणजे 5 माझे कन्व्हर्जन झाले होते हळूहळू. आणि आता हं, हं, त्याच्यानंतर ते दररोज म्हणजे मी वेबिनार वगैरे घेते, तर एक दोन एक दोन. तर जवळजवळ असे आता म्हणजे 8 जण झालेले आहेत. हं. म्हणजे जवळजवळ 8 एक जणांचं पेमेंट आलं आहे म्हणजे माझ्याजवळ. ठीक आहे. टोटल किती झाली अमाउंट ती सर्व? म्हणजे जवळजवळ 9-1 हजार रुपये झाले सर. आणि ठीक आहे. मार्केटिंगला किती खर्च केले त्या 9,000साठी? पहिल्या दिवशी मी 800 रुपये लावले होते सर, 101 रुपये बस. दिवस प्रमाणे म्हणजे आपण हो. असं म्हणू शकतो, की ₹800 खर्च केले आणि ₹9,000 तुमचे ॲज अ रेव्हेन्यू तुमचा झालेला आहे. हो, मी त्या दिवसापासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे की ऍड थांबवायची नाही, तर मी ती हं, हं, ऍड चालू केली आहे. म्हणजे त्याच्यावर सुरू आहे माझे 101 रुपये प्रमाणे. पण पहिल्या हं, दिवशी मी 800 रुपये लावले होते आणि मग हं. त्याच्यानंतर सुरुवात झाली, म्हणजे लीड्स पण भरपूर आले आहे मला. आणि मग ओके. माझं गर्भसंस्काराचं असल्यामुळे थोडंसं मला म्हणजे वेबिनार वगैरे घेऊन मग कन्व्हर्जन होतंय, पण मग विचार करतात लोक, कारण की हं. ते बाळाशी रिलेटेड असते म्हणून पण होतंय सर हळूहळू का होईना. ओके. मग मला तुम्ही सांगाल, की ॲडव्हर्टाइजमेंट सुरू करण्याच्या आधी तुम्ही काय होतं तुमचा बिझनेस आणि ॲडव्हर्टाइजमेंट आता चालू केलेली, तर तुमचा बिझनेस काय तुम्हाला फील होतंय? ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे FB आणि इन्स्टावर नव्हते, मी सोशल मीडियावर नव्हते. हं, हं. मी असे माझे स्टिकर वगैरे लावायचे दवाखान्यात, तर त्याच्यातनं पण मला कस्टमर यायचे, पण एवढे नव्हते. म्हणजे 15 दिवसात जवळजवळ 7-8 इतके काही आले नव्हते. हं, ठीक हं, आहे. हं. तर असं महिन्याला 2-3 असे भेटायचे, म्हणजे मी साईड बाय साईड करायचे. पण मी हं, मार्च पासून म्हणजे डायरेक्ट मला हेच करायचं आहे असं ठरवून याच्या मागे लागले होते सर. आणि हं. मला तुमचं ते बूट कॅम्प मिळाला, तर त्याच्यानंतर थोडीशी माझी चांगली प्रगती झाली म्हणजे मला असं वाटतंय. ओके. नवीन लोकांना काय सांगाल तुमच्या मार्फत, की आपल्या कम्युनिटीमध्ये त्यांनी येण्यासाठी तुम्ही काय त्यांना पॉझिटिव्ह गोष्ट शेअर कराल? म्हणजे मला असं वाटतं की एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, कारण सोशल मीडियाची म्हणजे अ, ज्यांना भीती असते किंवा ज्यांनी काहीच केलेलं नसतं ट्राय, हं, त्यांच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे. मी ऍड सुद्धा स्वतः तयार करू शकले आणि मी ती रन सुद्धा करते. आता मी रोज म्हणजे त्याच्यात फंड टाकत असते माझी माझी स्वतः. सरांच्या टीमचं मार्गदर्शनही भेटत असतं, म्हणजे फोन येतो, ते सगळं विचारतात, सांगतात सुद्धा काही क्वेरी असेल तर. पण मला असं वाटतं की मी चांगला डिसिजन घेतला, म्हणजे बूट कॅम्प नंतर परत हे सेशन जे जॉईन कंटिन्यू करायचा जो होता ना, तो येस. डिसिजन मला चांगला वाटला म्हणजे. तुम्ही हॅपी आहात आणि पूर्णपणे? हो, 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 हॅपी आहे.